एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना छगन भुजबळ यांनी ओबीसी बाबत जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरून गायकवाड आणि शिरसाट हे जे दोन शिंदेचे नेते आहेत शिंदे गटाचे त्यांनी विरोध केला असून गायकवाडांनी सरळ भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असा भुजबळांवरती निशाणा साधलेला आहे। शिरसाट यांनी सुद्धा गायकवाड यांचं समर्थन केलं असून शिरसाट यांनीही सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस मंत्र्याची शपथ घेता त्यावेळेला तुम्ही सर्वांसोबत समान न्यायाची भूमिका ठेवली पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं एखाद्या विशिष्ट समुदायाला टार्गेट करणं हे मंत्रिमंडळामध्ये राहून ते काम करणं योग्य नाही असंही शिरसाट यांनी सांगितलं। तर गायकवाड यांनी सरळ ह्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्याचबरोबर असा एखादा मंत्री जर विरोधाभासी भूमिका घेत असेल तर सरकारला कुठलाही फरक पडणार नाही असे त्यांनी सांगितलं। शिरसाट आणि गायकवाड काय म्हणाले आपण ते ऐकू। एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। अरे उलट तर 70 वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज 70 वर्षापासून सगळ्या सोयीपासून वंचित राहिला, ते गेले एकीकडं आणि आज त्यांचं मूळ रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकेट द्यायला कोणाचा बाप नाही रोखू शकत। सरकार त्यांना मंत्रिमंडळातून काढणार नाही, त्यांचा तो वैयक्तिक पक्षातला विषय ते निर्णय अजितदादा घेतील आणि त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पण पडत नाही। खुलेआम सांगतो, त्यांनी काय भूमिका घेतली त्याची भूमिका काही सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रपतीची पण नाही आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बी करत असेल तर सरकारला फरक पडत नाही। गायकवाडांनी केलेलं स्टेटमेंट हे वैयक्तिक जरी असलं तरी मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि ओबीसीचा विषय वेगळा आहे। काही लोकांना जर राजकारण करायचंय, नेते बनायचंय, आम्ही सगळ्या ओबीसी समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही या समाजाचे पाठीराखा आहोत, आम्ही त्या समाजाचे आहोत, ही जी काही भूमिका घेऊन ते राजकारण करतायत त्यामुळं दोन्ही समाजामध्ये अत्यंत वाईट संदेश जातोय। डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतोय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाहीये। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर पण नाही।